नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023मधील जी पिसा क्षेत्रातील भरती रखडली होती त्याचे जे ग्रामसेवक पदाचे पेपर आहेत ते जुलै महिन्यामध्ये होणार आहेत. आपल्याला तांत्रिक घटकावरील जी रिव्हिजन सिरीज आहे ते आपण या व्हिडिओजच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पंचायत राज व्यवस्था या टॉपिकवरती बघणार आहोत. म्हणजेच तुम्हाला शॉर्टेस्ट नोट्स असतील किंवा कमीत कमी वेळामध्ये तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन होईल या सिरीजच्या माध्यमातून. त्याप्रकारे आपण या सिरीजचं फॉर्मॅट ठेवलेला आहे. यामध्ये आपण 73वी घटनादुरुस्ती असेल आणि महाराष्ट्रातील ग्रामीण स्वराज्य संस्था याबाबतची माहिती बघणार आहोत. यातून तुम्ही तांत्रिक घटकामध्ये मिनिमम 5 ते 6 तरी प्रश्न तुम्हाला या टॉपिकवरून दिसणार आहेत. तर सर्वप्रथम आपण भारतातील पंचायत राज व्यवस्थेचा इतिहास बघणार आहोत. त्यामध्ये 1867 रोजी प्रथम महानगरपालिका भारतामध्ये मद्रास येथे स्थापन करण्यात आली. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि जून महिन्यामध्ये झालेल्या ग्रामसेवकच्या परीक्षेमध्ये यावर प्रश्नसुद्धा आलेला आहे. त्यानंतर 1870 ते 1871मध्ये लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला. म्हणजेच इकॉनॉमिक डिसेंट्रलायझेशन याचा त्यांनी ठराव मांडला. त्यामुळेच लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणतात. म्हणजेच इकॉनॉमिक डिसेंट्रलायझेशनचे फादर आपण लॉर्ड मेयो यांना म्हणतो. त्यानंतर 1882मध्ये लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा जो आहे तो पास केला होता. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत DPSP, त्यामध्ये कलम 40मध्ये पंचायत राजचा उल्लेख केला आहे. आणि ही गांधीजींच्या विचारावर आधारित असलेली कलम 40मध्ये त्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर 1952मध्ये सामुदायिक विकास योजना तयार करण्यात आली आहे. आणि त्या योजनेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्या योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी 1957मध्ये बलवंतराय मेहता समिती स्थापन करण्यात आली होती. याबाबत आपण समोरच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर 2 ऑक्टोबर 1959ला देशामध्ये जी बलवंतराय समिती स्थापन करण्यात आली होती 1957मध्ये, त्याच्या शिफारशीनुसार देशामध्ये सर्वप्रथम राजस्थानमधील नागौर या ठिकाणी पहिली ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली होती. आणि याचे उद्घाटन पंडित नेहरू यांनी केलं होतं. तर त्या आधारावर पंचायत राजचा स्वीकार करणारं राज्य आपण पहिलं राजस्थान आहे, दुसरं आंध्र प्रदेश आहे, तिसरं आसाम आहे आणि 9वा नंबर म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र हा पंचायत राजचा स्वीकार करणारं राज्य 9व्या क्रमांकाचं आहे, आपलं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 1960मध्ये हॉब हाऊस यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल विकेंद्रीकरणाची जे आयोग आहे त्याचे स्थापन करण्यात आलं होतं. त्यानंतर 1920मध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियमापासून ज्या मुंबई प्रांतातील ग्रामपंचायती होत्या त्यांना वैधानिक दर्जा देण्यात आला होता. आणि 1933मध्ये बॉम्बे विलेज पंचायत ॲक्ट हा पास करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रातील काही महत्त्वाच्या पंचायत राज विषयक समित्या आहेत. त्या म्हणजे बलवंतराय मेहता समिती असेल 1957ची, VT कृष्णमाचारी समिती 1960, त्यालाच आपण नियोजन आयोगसुद्धा म्हणतो, के संथानम समिती 1962ची, त्यानंतर तखल्लम जैन समिती असेल 1966ची. या समितीने ग्रामसभा स्थापन करावी आणि वित्त आयोग असेल याची शिफारस केली होती. त्यानंतर 1977ची अशोक मेहता समिती असेल, डॉक्टर VK राव समिती असेल 1985ची, त्यांनी जिल्हा परिषद विकासाचा केंद्रबिंदू असावा अशी त्यांनी शिफारस केली होती. त्यानंतर 1986ची LM सिंघवी समिती असेल, PK थंगन समिती असेल 1988ची, त्यांनी जिल्हाधिकारी हा ZPचा CEO असावा अशी शिफारस केली होती. त्यानंतर 1988ची धनंजय गाडगीळ समिती असेल, त्यांनी त्रिस्तरीय समिती असावी आणि जो पंचायत राजचा जो कार्यकाळ आहे तो 6 वर्षाचा असावा असं त्यांनी शिफारस दिली होती. तर यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे बलवंतराय मेहता समिती आहे, त्यानंतर अशोक मेहता समिती आहे आणि LM सिंघवी समिती आहे. ह्या 3 समितीबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती बघू, कारण यांच्यावर प्रश्न आलेले आहेत. आणि ज्या इतर समित्या आहेत त्यामध्ये मी पंचमध्ये तुम्हाला दिलेलं आहे शॉर्टमध्ये, हे तुम्ही कीवर्ड्स लक्षात ठेवा. तर सर्वप्रथम बलवंतराय मेहता समिती आहे, याची स्थापना 16 जानेवारी 1957 रोजी झाली होती. 1952मध्ये सामुदायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि सोबतच राष्ट्रीय विस्तार सेवा 1953मध्ये सुरू करण्यात आली होती. या दोन्ही कार्यक्रमांच्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी केंद्र सरकारने 1957मध्ये बलवंतराय मेहता समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारसी म्हणजे 3 स्तरावर, म्हणजेच जिल्हा असेल, मध्यस्तर असेल, गाव असेल, त्यामध्ये ग्राम प्रशासन व्यवस्था असेल आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेची स्थापना करावी अशी एक महत्त्वाची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या दरम्यान पंचायत समिती असावी असं पण शिफारस केली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीचा विकास सचिव म्हणून ग्रामसेवक असावा. 2 किंवा अधिक ग्रामपंचायतींची मिळून न्याय पंचायती स्थापना करावी.
त्यानंतर ग्रामपंचायत थेट निवडणूक, तर पंचायत समिती व जिल्हा परिषद येथे इनडायरेक्ट निवडणूक म्हणजेच अप्रत्यक्ष निवडणूक ठेवावी. बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीच्या आधारे देशातील पहिले पंचायत राज स्थापन करणारे राज्य म्हणजे राजस्थान होते. ते त्यांनी 2 ऑक्टोबर 1959ला केलं होतं नागौर येथे, आणि याचे उद्घाटन पंडित नेहरू यांनी केलं होतं. हे आपण मागच्या स्लाईडमध्ये पण बघितलं होतं. तर इत्यादी पॉईंट्स बलवंतराव मेहता समितीमधील महत्त्वाचे आहेत. त्यानंतर अशोक मेहता समिती आहे. हिची स्थापना 12 डिसेंबर 1977 रोजी करण्यात आली. या समितीने द्विस्तरीय पंचायत राज असावी अशी शिफारस केली होती. म्हणजेच अशोक मेहता समिती द्विस्तरीय पंचायत राज आणि बलवंतराव मेहता समिती यांनी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती. आपल्याला फरक इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा. 15 ते 20 हजार लोकसंख्येमागे एका मंडळ पंचायती स्थापन करावी. निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ 4 वर्षाचा असावा. राज्य मंत्रिमंडळात पंचायत राज मंत्रीची नियुक्ती करावी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात SC आणि STला जागा आरक्षित कराव्यात इत्यादी शिफारसी आहेत त्या अशोक मेहता समितीने केल्या होत्या. यामध्ये मी जे बोल्डमध्ये तुम्हाला करून दिलं आहे, म्हणजे द्विस्तरीय पंचायत राज असेल, घटनात्मक दर्जा असेल, 15 ते 20 हजार लोकसंख्या असेल, कार्यकाळ 4, पंचायती राज मंत्री, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षित जागा इत्यादी तुम्ही असे नोट स्वरूपात लिहू शकता. आणि तेवढं जरी तुम्ही रिव्हिजन केलं तरी तुमचे बऱ्याचपैकी प्रश्न या कीवर्ड्समधून सुटणार आहेत. त्यानंतर LM सिंघवी समिती आहे. हिची स्थापना 27 नोव्हेंबर 1986मध्ये झाली होती. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा व त्यांचे संरक्षण करण्यात यावे अशी शिफारस केली होती. त्यामध्ये खेड्यांच्या गटासाठी न्यायपंचायत स्थापन करण्यात यावी ही एक त्यांची शिफारस होती. सोबतच ग्रामपंचायतीकडे अधिक आर्थिक संसाधने असतील असं पण त्यांनी शिफारस केली होती. आणि सोबतच या LM सिंघवी समितीच्या काळामध्येच राजीव गांधी यांनी नया पंचायत हे विशेष तरतूद केली होती. त्यासाठी त्यांनी 64वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले होते. तर ह्या केंद्राच्या इत्यादी समित्या आहेत. 3 समित्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे डिटेलमध्ये. आणि या बाकी समित्या यांची तुम्ही वर्ष आणि अध्यक्ष आणि त्यांनी केलेले जे थोडक्यात कार्य आहेत हे कंसामध्ये दिले आहेत इत्यादी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर काही महाराष्ट्रातील पंचायत राज संबंधी समित्या आहेत. पहिली म्हणजे वसंतराव नाईक समिती आहे 1960ची. तिलाच आपण लोकशाही विकेंद्रीकरण समिती अशी म्हणतो. त्यानंतर लना बोंगीरवार समिती आहे 1970ची. त्यालाच आपण पंचायत मूल्यमापन समिती असे म्हणतो. त्यानंतर बाबूराव काळे समिती आहे 1980ची. PB पाटील समिती आहे 1984ची. तिलाच आपण पंचायत राज पुनर्विलोकन समिती असे म्हणतो. त्यानंतर भूषण गगराणी समिती आहे 1995ची. PS रमादेवी समिती आहे 2007ची. संभाजीराव पाटील निलंगेकर समिती आहे 2015ची. इत्यादी महत्त्वाच्या समित्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्यातील महत्त्वाची म्हणजे वसंतराव नाईक समिती आहे आणि PB पाटील समिती आहे. या 2 समित्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर प्रथम समिती आहे वसंतराव नाईक समिती. हिची स्थापना 27 जून 1960 रोजी करण्यात आली होती. या समितीने एकूण 226 शिफारसी केल्या होत्या. त्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी. त्यानंतर जिल्हा परिषदेसाठी प्रत्यक्ष निवडणुका असाव्यात अशी त्यांची शिफारस होती. पंचायत राज विकासातील जिल्हा हा प्रमुख घटक मानावा. जिल्हा परिषदेची लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार 40 ते 60 सदस्य असावेत. जिल्हाधिकारीऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी असावा म्हणजे CO असावा अशी तरतूद केली होती. आणि सोबतच पंचायत समितीमध्ये इनडायरेक्ट निवडणूक असावी म्हणजेच अप्रत्यक्ष निवडणूक असावी इत्यादी शिफारसी वसंतराव नाईक समितीने केल्या होत्या. त्यानंतर PB पाटील समिती आहे. हिची स्थापना 18 जून 1984मध्ये झाली होती. एकूण 158 शिफारसी दिल्या होत्या यांनी. आणि ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान 200 लोकसंख्या असावी. सरपंचायती प्रत्यक्ष निवडणूक जी थेट सरपंचाची निवडणूक आहे जी 2022पासून लागू करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये. तर ती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली असा प्रश्न जरी आपल्याला आला तर आपल्याला PB पाटील समिती हे उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर पंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणेची स्थापना करावी ही एक महत्त्वाची शिफारस आहे. त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये 40 ते 75 सदस्य असावेत. आमदार व खासदार यांना जिल्हा नियोजन व जिल्हा विकास परिषदेवर सदस्यत्व द्यावे. त्यानंतर पंचायत समितीचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असावे अशी एक महत्त्वाची शिफारस PB पाटील समितीने केली होती. सरपंचांना मानधनाऐवजी वार्षिक आतिथ्य भत्ता देण्यात यावे ही पण महत्त्वाची शिफारस PB पाटील समितीने केली होती. आणि महिलांना SC ST यांना आरक्षण असावे ही पण एक महत्त्वाची तरतूद या समितीने केली होती. महत्त्वाची म्हणजे सरपंचाची थेट निवडणूक असेल, किमान 2000 लोकसंख्या असेल. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. त्यानंतर पंचायत राज संबंधी काही घटनात्मक तरतुदी आहेत.
पहिली म्हणजे कलम 40मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन हे दिलेलं आहे DPSCमध्ये, हे आपण आधीच बघितलं आहे. त्यानंतर शेड्यूल 7मध्ये अनुसूची 7मध्ये राज्यसूचीतील विषय क्रमांक 5मध्ये स्थानिक स्वयंशासन व ग्रामप्रशासनाचा उल्लेख विषय क्रमांक 5मध्ये केलेला आहे. त्यानंतर राजीव गांधी यांनी 15 मे 1989मध्ये नया पंचायत ही संकल्पना ठेवली आणि त्यासाठी त्यांनी 64वे घटना दुरुस्त विधेयक तयार केले होते. 1992मध्ये PV नरसिंहराव यांनी पंचायत राज संबंधी 73वी घटना दुरुस्ती विधेयक तयार केले होते. आपल्या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 आहे. तर सर्वप्रथम सप्टेंबर 1991मध्ये लोकसभेमध्ये या कायद्याला मांडण्यात आले. त्यानंतर 22 डिसेंबर 1992मध्ये लोकसभेमध्ये याला बहुमत मिळाले. 23 डिसेंबर 1992मध्ये राज्यसभेत या कायद्याला बहुमत मिळाले. त्यानंतर 20 एप्रिल 1993मध्ये राष्ट्रपती यांची स्वाक्षरी झाली आणि 24 एप्रिल 1993मध्ये या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याच दिवशी आपण पंचायत राज दिवस म्हणून सुद्धा साजरा करायला लागलो. तर हे तारखा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहेत. यावर पण प्रश्न येऊ शकतो. लोकसभा असेल, राज्यसभा असेल, राष्ट्रपतींची स्वाक्षरी असेल आणि अंमलबजावणी इत्यादी तारखा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पंचायत राजसाठी जी घटना दुरुस्ती करण्यात आली 73वी, त्याने संविधानामध्ये भाग 9 आणि परिशिष्ट 11 हे जोडले आहेत. त्यामध्ये 29 विषय आहेत. कलम 243 म्हणजेच कलम 243A पासून तर कलम 243O पर्यंत या 73व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये कलमा ॲड केलेल्या आहेत. तर काही महत्त्वाच्या कलमा आहेत 73व्या घटना दुरुस्तीमधून, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तशा भरपूर कलमा आहेत इतर, पण ह्या ज्या महत्त्वाच्या कलमा आहेत त्या आपण बघणार आहोत. अशा प्रकारच्या तरतुदी या 73व्या घटना दुरुस्तीतील महत्त्वाच्या तरतुदी आहेत, हे आपल्याला माहितीच असायला पाहिजे. यामध्ये कलम 243A मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. 243B मध्ये त्रिस्तरीय व्यवस्था असावी अशी तरतूद आहे. 243D मध्ये आरक्षण संबंधी तरतूद आहे. 243E मध्ये कालावधी असेल. 243G मध्ये पंचायतीचे कार्य व अधिकार असतील. 243I मध्ये राज्य वित्त आयोग असेल. 243K मध्ये राज्य निवडणूक आयोग असेल. 243L मध्ये 73वी घटना दुरुस्ती ही संपूर्ण सगळ्या राज्यांना लागू अशी तरतूद आहे. आणि 243M मध्ये नागालँड, मिझोरम, मणिपूर आणि मेघालय या राज्यांना लागू नाही या संबंधित तरतूद आहे. महत्त्वाची म्हणजे ग्रामसभा आहे 243A. त्यानंतर राज्य वित्त आयोग आहे 243I. राज्य निवडणूक आयोग आहे 243K इत्यादी या महत्त्वाच्या कलमा आहेत. त्यानंतर राज्य वित्त आयोग हा 26 एप्रिल 1994 ची स्थापना झाली. यामध्ये एक अध्यक्ष असतात आणि 4 सदस्य असतात आणि त्या प्रत्येकांचा कालावधी हा 5 वर्षासाठी असतो. सदस्य आणि अध्यक्ष आपला राजीनामा हा राज्यपालांना देत असतात. पहिले वित्त आयोग 1994 ते 1997 रोजी स्थापन करण्यात आले होते आणि त्यांचे अध्यक्ष हे शांताराम घोलप होते. आणि सध्या म्हणजे 2019 पासून तर 2024पर्यंत जो 5वा वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष विश्वनाथ गिरिराज आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर पण प्रश्न येऊ शकतो. राज्य वित्त आयोगाची कलम 243I मध्ये दिलेली आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग आहे कलम 243K म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीमध्ये कलम 243K अंडर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये 243ZA नुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एक अध्यक्ष असतो, त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. ते राजीनामा राज्यपाल यांना देतात. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हा 26 एप्रिल 1994 रोजी स्थापन झाला आहे. पहिले आयुक्त DN चौधरी होते आणि सध्याचे आयुक्त UPS मदान आहेत. त्यानंतर काही महत्त्वाच्या कलमा आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मधील ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी कलम 5 आहे. ग्रामसभा कलम 7 मध्ये दिला आहे. वर्षातून किमान 4 तरी ग्रामसभा झाल्या पाहिजे. त्यानंतर सरपंचाची तरतूद कलम 30 मध्ये दिलेली आहे. उपसरपंच यांची तरतूद कलम 30A मध्ये दिलेली आहे. अविश्वास प्रस्ताव याची तरतूद 35 मध्ये दिलेली आहे. ग्रामसेवक ज्याचा तुम्ही अभ्यास करता आहात त्याची तरतूद कलम 60 मध्ये दिली आहे. आणि कार्य आणि अधिकार ग्रामपंचायतीचे कार्य आणि अधिकार याची तरतूद कलम 45 मध्ये दिली आहेत. हे सगळ्या कलमा महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मधील महत्त्वाच्या कलमा आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 मधील जिल्हा परिषदसाठी महत्त्वाचा कलमा म्हणजे जिल्हा परिषदेची स्थापना हे कलम 6 नुसार होत असते. जिल्हा परिषद अध्यक्षांचे अधिकार आणि कार्य कलम 54 मध्ये दिलेले आहेत. जिल्हा परिषदमधील CO यांची नेमणूक कलम 94 मध्ये दिलेली आहे आणि त्यांचे कार्य कलम 95 मध्ये दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या बैठका आहेत त्या कलम 111 मध्ये दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या बैठका किमान वर्षातून 12 तरी व्हायला पाहिजे.
त्यानंतर पंचायत समितीसाठी पंचायत समितीची स्थापना आहे कलम 56 नुसार केली जाते. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती आहेत, त्यांचे अधिकार आणि कार्य कलम 76 नुसार आहेत. कलम 77A नुसार सरपंच समितीची स्थापना केली जाते. कलम 97 नुसार BDO यांची नेमणूक असेल. कलम 98 नुसार BDO यांचे अधिकार आणि कार्य असतील आणि कलम 117 नुसार पंचायत समितीची बैठक असेल. इत्यादी कलम तुम्हाला या पाठात असायला पाहिजे. यावर पण तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. जी इतर सब्जेक्ट्स आहेत आपले, इंग्लिश असेल, मराठी असेल किंवा मॅथ्स प्लस रिजनिंग असेल, यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि सोबतच GK असेल, यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तुम्हाला 60 क्वेश्चन येणार आहेत. याचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण ऑलरेडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केले आहेत आणि नुसते ते जरी टॉपिक करून गेले तरी तुमचे 60मधून 50 ते 55 क्वेश्चन हे इझिली सुटणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि सोबतच संगणकाचे जे मूलभूत ज्ञान आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्यावर आपण माहिती बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता.